हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला ना डेटा एंट्री रिलेटेड भरपूर कमेंट्स आलेले, की ताई डेटा एंट्री रिलेटेड जॉब सांगा किंवा रायटिंग रिलेटेड, असं कॉलिंग रिलेटेड नको. तर आज मी तुम्हाला त्याच्या रिलेटेड जॉब आहे, ज्या ठिकाणी तुम्ही डेटा एंट्री करू शकता, ट्रान्स्क्राईब करू शकता आणि काउंटिंग करू शकता. भरपूर असे जॉब तुम्हाला भेटणार आहे, जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, तरच तुम्हाला समजेल. कारण कसं होतं, तुम्ही व्हिडिओ अर्धे बघता, नंतर मग कमेंट करता. त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजतील. आणि मेन म्हणजे वर्क फ्रॉम होम असणार आहे. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला घरातूनच काम, कारण भरपूर तिथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटणार आहेत. नाही, एकच नाही की फक्त डेटा एंट्री, भरपूर आहे इथं जिथे तुम्हाला इथं भेटणार आहेत अपॉर्च्युनिटी. ओके, आणि जेन्युन आहे हे, खूप लोक काम करायला. ओके, तर हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज. तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके, चला तर मग बघूया. तर आता आम्ही आलो स्क्रीनवरती. ओके, तर इथं बघू शकताय तुम्ही. आता आज मी कुठले कुठले जॉब बघणार आहे म्हटलं तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की आम्ही इथं डेटा एंट्री करू शकतो, टायपिंग करू शकतो, व्हॉईस करू शकतो, ट्रान्सलेटिंग करू शकतो. सगळे तुम्हाला सगळ्या प्रकारचे जॉब इथे तुम्हाला भेटतात. इथं फक्त तुम्हाला अप्लाय करायला पाहिजे, त्यांनी अप्रूव्ह करायला पाहिजेत. व तुमचं त्यांनी प्रोफाईल वगैरे चेक करून तुम्हाला अप्रूव्ह देतात आणि तुम्हाला काम देतात. तर इथं बघूया आपण इथं कोण-कोण लोकांनी काम केले ते. ओके, तर समजा तुम्हाला असं दिसतं, इथं तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा मला मराठीचं बघायचं आहे, कोण-कोण करायला इथं. तर मी इथं फक्त मराठी म्हणून घालेन आणि इथं मी घालू शकतो जॉब्स म्हणून. ओके, तर मराठी जॉब्स मी म्हटलं आणि सर्च केलं मी. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं मला भेटायलंय मराठी ट्रान्सलेटर फॉर शॉर्ट फॉर शॉर्ट चिल्ड्रन्स स्टोरीज. ओके, तर इथं बघू शकता तुम्ही मराठी ट्रान्सलेटिंग करू शकतो. मी एक शॉर्ट स्टोरी आहे त्याला करायचं. त्यांनी फिक्स बजेट दिले, ते म्हणजे $9 बजेट आहे. ओके, आणि पोस्ट केलेलं आहे 2 दिवसाच्या आधी. बघू शकता तुम्ही, पोस्ट झालेलं आहे. इंग्लिश ट्युटर आहे इथं. नंतर व्हिडिओ अँड लँग्वेज एडिटर आहे. इथं बघा तुम्ही, त्यांनी मराठी लँग्वेज मेन्शन केली, तिथं पण मराठी लँग्वेज मेन्शन केली. इथं पण मेन्शन इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटर फॉर मॅन्युस्क्रिप्ट म्हणून लिहिलेलं आहे. नंतर इथं पण बघू शकता तुम्ही, इमोशन ऑडिओ डेटा प्रोजेक्ट आहे मराठी. आणि त्यांनी किती बजेट, फिक्स्ड बजेट आहे ते म्हणजे $325 त्यांनी द्यालेत. ओके, तिथं बघू शकता तुम्ही, भरपूर असे आहेत. इथं बघा, इथं पण बघू शकता मराठी ट्रान्सक्रिप्शन मराठी. ओके, हॅलो, वी हॅव ट्रान्स्क्राइब्ड. इथं मराठी ट्रान्सक्रिप्शनसाठी पण तुम्हाला मिळणार आहे किती, $37 मिळणार आहे. बजेट त्यांचं म्हणजे प्रोजेक्ट आहेत. एक प्रोजेक्ट तुम्हाला देणार त्यांनी, त्याच्यामध्ये आपण करायचं असतं. आता इथं कोण जणांनी केले ते पण थोडं बघूया आपण. आणि तुमचं प्रोफाईल कसं बनवायचं ते पण आपण बघूया. तर इथं बघू शकता तुम्ही, मॅडम आहेत लतिका के म्हणून. तर हिनी काय करतात, ट्रान्सक्राईब करतात ऑडिओ, व्हिडिओ, ट्रान्सलेशन करतात. इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये पण करतात. तुम्ही यांचं प्रोफाईल पण चेक करू शकता. तर त्यांनी किती घेतात, $30 घेतात त्यांनी पर अवरमध्ये. ओके, तिथं बघू शकता त्यांचं प्रोफाईल पण ओपन झालेलं आहे इथं. तर बघू शकता त्यांनी $40 घेतात पर अवरला त्यांनी. आणि त्यांनी टोटल जॉब्स 195, टोटल अवर्स 25. त्यांचं डिटेल्स आहे, इथे तुम्ही बघू शकता. ओके, आणि इथे त्यांनी किती कमवले ते पण मी तुम्हाला दाखवतो थोडंफार. इथे बघू शकता, त्यांनी अजूनपर्यंत त्यांनी $30K कमवलेत, म्हणजे नियर बाय लाखाकडे त्यांनी पैसे कमवलेत ह्याच्यामध्ये. ओके, बिकॉज त्यांनी $30K इथं ऑलरेडी कमवलेत. ओके, इथं पण बघू शकता तुम्ही, प्रोफेशनल ट्रान्सलेटर आणि प्रूफ रीडिंग एक्सपर्ट क्रिएटिव्ह रायटर आहे. हा पण त्याला हिंदी दिलेला आहे, मराठीमध्ये, संस्कृतमध्ये सगळ्यांसाठी करतोय हा. आणि त्यांना ऑलरेडी किती कमवलं आहे, $10K त्यांना ऑलरेडी कमवलं आणि पर अवर त्यांना $31 त्याला मिळतात. ओके, तर इथं पण बघू शकतो तुम्ही, हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश ट्रान्सलेटर म्हणून काम करतात आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून पण काम करायलेत. आणि $19 पर अवर ह्याला देतात. आणि इथं बघू शकता तुम्ही, अजूनपर्यंत त्यांना $8,000 त्याने कमवलेला आहे. तिथं बघू शकता भरपूर लोक जॉब करून, बघा इथं तुम्ही बघू शकता. डेटा एंट्री पण आहे, बघू शकता तुम्ही. डेटा एंट्री करून पण तुम्ही करू शकता, ट्रान्सक्राईब करून. मराठीमध्ये पण आहेत, कारण मला भरपूर कमेंट येतात की मराठीमध्ये डेटा एंट्री, टायपिंग वगैरे असतं तर सांगा म्हणून. तर इथं बघू शकता, इथं भरपूर तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. ओके, तिथं तुम्ही करू शकता.
तर हे प्लॅटफॉर्म कुठलं म्हटलं तर हे प्लॅटफॉर्म आहे अपवर्क म्हणून. ओके. तर अपवर्क एक फ्रीलान्सर कंपनी आहे. ज्या ठिकाणी जे तुम्हाला घर बसल्याच त्यांनी प्रोजेक्ट देतात. तुम्ही प्रोजेक्ट कंप्लीट करून त्यांना द्यायचं असतं. ओके. तर हे असं जॉब असते. मग समजा तुम्हाला इथं अपवर्कवर इथं तुम्ही काय करायचंय Googleमध्ये जायचंय तुम्हाला आणि इथं फक्त तुम्हाला सर्च करायचंय अपवर्क म्हणून. ओके. upwork.com म्हणून जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला इथं आला ना तुम्ही, तिथे तुम्हाला दिसतात. समजा तुम्ही डेव्हलपमेंट आणि आय-टी फील्डमध्ये असाल तर तुम्ही चेक करू शकता कुठले-कुठले जॉब्स वगैरे अवेलेबल आहेत. ते तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे मिळून जातात. समजा एआय सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल तर एआय सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. डिझाइन एंड क्रिएटिव्हजमध्ये पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. सेल्स एंड मार्केटिंगमध्ये पण जाऊन ॲडमिन आणि कस्टमर सपोर्ट जर तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये जॉब हवा असेल तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता. द मोर पण तुम्हाला इथं डिटेल्स मिळू शकतात. समजा तुम्हाला जॉब शोधायचे दिलेत तुम्ही फाइंड वर्क पण तुम्ही इथं फाइंड वर्क पण करू शकतो. फाइंड वर्क बाय युअर स्किल तुमच्या स्किलप्रमाणे विथ विन वर्क विथ ॲड्स प्रमाणे जॉइन करायचं फ्रीलान्सर म्हणून. इथे दिलेत भरपूर त्यांनी दिलेत तुम्ही इथे ज्या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. इथं बघू शकता. इथं स्किल तुम्ही घालू शकता तुमचे काय-काय त्याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता इथं. एनी टाइप ऑफ वर्क इथं एनी टाइप ऑफ वर्क तुम्ही करू शकता. समजा डेव्हलपमेंट आयटी असेल तर ते सिलेक्ट करा. डिझायनचं ते सिलेक्ट करा आणि दुसरं ह्याच्यामध्ये कुठलं पण नसेल तर एनी टाइप ऑफ वर्क म्हणून लिहायचं. ओके. तर आता समजा आपल्याला मराठीमध्ये चेक करायचं आहे. तर इथं तुम्ही काय करायचं सर्चमध्ये जायचं. इथं मराठी टाइप करायचं आणि इथं आपल्याला टाइप करायचं आहे जॉब्स म्हणून. ओके. मग जेव्हा तुम्ही इथं एंटर करता, तेव्हा आपल्याला दिसतात इथं. आता इथं अप्लाय कसं करायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला साइन अप करायचं आहे. इथं बघा तुम्ही दिसायला साइन अप. तर इथं तुम्हाला काय करायचं आय एम अ फ्रीलान्सर लुकिंग फॉर वर्क म्हणजे मी फ्रीलान्सर मी जॉबसाठी शोधाल असं करून तुम्ही इथं अप्लाय करायचं ॲज अ फ्रीलान्सर. ओके. तर तुम्ही Gmail थ्रू पण करू शकता इथं किंवा तुम्हाला डेटा फिल करून जर तुम्ही करतो म्हटला फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी घालून तरी पण तुम्ही करू शकता. तर मी सध्या काय करते ॲज अ हे करून तुम्हाला लॉग इन करून दाखवते तुम्हाला. ओके. इथं बघू शकता ओपन होत आहे. इथं आलो आपण. ओके. तर बघू शकता आता मी आलेलो आहे तिथं. ओके. म्हणजे डॅशबोर्डमध्ये आहोत आणि इथं बघू शकता माझं प्रोफाईल आहे इथं ऑलरेडी आणि अर्धं कंप्लीट आहे, अर्धं कंप्लीट करायचं आहे. ओके. तर इथं मी सर्च करू शकते. फॉर एक्झाम्पल मला इथं जॉब हवे असतील, तर फॉर मराठीमध्ये मला समजा शोधायचं आहे, तर मी मराठी म्हणून क्लिक करणार, तर मला इथं दिसतात. ओके. इथं बघू शकता तुम्ही पेमेंट व्हेरिफाय 50K स्पेंड केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी कॅनडाचं आहे रिगार्डिंग कॅनडा आहे हे. 2 दिवसाच्या आधीच त्यांनी पोस्ट केले. तर इथं पण समजा मला अप्लाय करायचं असेल, तर मी इथं अप्लाय करेन. हे सगळं चेक करायचं. ओके. एंट्री लेव्हल आय एम लुकिंग फॉर फ्रीलान्सर विथ लोवेस्ट रेट ते कमी रेट आहे. स्टार्टिंगला तुम्ही काय करा कमी रेटच सिलेक्ट करा. जेणेकरून तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळतात. ओके. थोडेफार तरी इन्कम करू शकतो. सो कमी रेटचं जरा सिलेक्ट करा. मग इथं अप्लाय करायचं. समजा तुम्हाला परवडलं ते तिथं अप्लाय करायचं आणि आपलं प्रपोजल पाठवायचं. ओके. तर इथं बघू शकता तुम्ही बाय कनेक्ट्स यू डोंट हॅव इनफ कनेक्ट्स टू सबमिट प्रपोजल. तुम्हाला अजून प्रोफाईलमध्ये कंप्लीट करायचं आहे. ओके. समजा तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट करायचं असेल तर काय करायचं आता जे काही आपण इथं बघितलं ना, आता फॉर एक्झाम्पल ह्यांचं प्रोफाईल बघितलं, तर इथं ओपन करायचं आणि काय लिहिलेत बघायचं, चेक करायचं इथं. इथं अजिंक्य एम म्हणून आहे. ह्यांचं प्रोफाईलमध्ये जाऊन जर मी चेक केलं तर ह्यानं लिहिलंय त्यानं टॉप रेटेड ट्रान्सलेटर, प्रूफ रीडर अँड व्हॉईस आर्टिस्ट म्हणून घातलेलं आहे. फ्रीलान्सर ऑन अपवर्क, हिंदी, इंग्लिश. तर हेच आपण काय करायचं कॉपी करायचं आणि काय-काय लिहिलेत ना, हे सगळं कॉपी करायचं आणि आपल्या प्रोफाईलमध्ये घालायचं आपण हे सगळं. ओके. तर जेणेकरून कसं होतं, की हां, थोडं इम्प्रेस होतंय असं दुसऱ्या म्हणजे त्यांनी कसं केलंय ते आपण चेक करून घातलं तर कसं होतं आम्हाला पण आयडिया येते. त्यामुळे ते चेक करा तुम्ही कुणाचे तुम्हाला चांगलं वाटतंय ना प्रोफाईल अ, तर त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही इथं ॲड केला तरी चालेल. इथं पण आहे बघा असं कॉपी करून आपण यूज करू शकतो. ओके. तर म्हणजे असं तुम्ही काय करू शकता तुमची प्रोफाईल इथं बनवू शकता. ओके. तर तुम्हाला इथं ऑप्शन मिळेलच. हे बघा इथे युअर प्रोफाइल म्हणून आहे. इथे क्लिक करून तुमचं प्रोफाइल तुम्ही बनवू शकता. मी इथं बनवलेलं नाही आहे अजून प्रोफाइल. तर तुम्ही इथं घालू शकता कसं तुम्हाला असेल तसं. इथं बघू शकता मी थोडंफार घातलेलं आहे. प्रोफाइल सेटिंग्ज पण दिसते तुम्हाला. तर इथं तुम्ही घालू शकता पब्लिक असायला पाहिजे, काय कसं प्रायव्हेट असायला पाहिजे. नंतर प्रोजेक्ट प्रेफरन्सेस तुम्ही इथे घालू कुठले-कुठले तुम्ही प्रोजेक्ट केला ते पण तुम्ही इथं घालू शकता. एंट्री लेव्हलचं एंट्री लेव्हल म्हणून इंटरमिडिएट असेल, इंटरमिडिएट एक्सपर्ट असाल तर एक्सपर्ट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. स्पेशलाइज्ड प्रोफाइल्स तुम्ही करू शकता इथं आणि तुमचं अकाउंट जर असेल लिंक्डइन अकाउंट असेल तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता. एआय असेल तर तुम्हाला एआय माहिती असेल तर ते पण तुम्ही इथं ॲड करू शकता. तर हे सगळं तुम्ही इथं घालायचं. ओके.
व्ह्यू प्रोफाइल ॲज अदर्स टू सी इट. जर दुसरे जर बघितले तर त्यांना असं दिसणार. ओके. आय एम इंटरेस्टेड इन डेव्हलपिंग अँड आय एम इंटरेस्टेड इन डेव्हलपिंग. असंच घातलेलं आहे सध्याला इथं, हे व्यवस्थित करायचं. ओके. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी बनवलेलं होतं. तर इथं जे घातलेलं आहे ना मी, तिथं तुम्हाला मी जर सांगितलेलं होतं ना, हे दुसऱ्यांचे प्रोफाईल चेक करून जरा इथं ॲड करायचं असते, तर हेच तिथं ॲड करावं लागेल. हे. ओके. इथं कसं मी ॲड केलेलं आहे तसं. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. इथं जेव्हा इथं तुम्हाला प्रोफाइल म्हणून दिसतंय, तर इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्याबद्दल तुम्ही इथं लिहायचं आहे. ओके. तर इथं मी जे लिहिलेलं आहे, इथं बघा, इथं तुम्ही एडिट करू शकता आणि इथं तुम्ही चेंज करू शकता. सो मी दुसऱ्यांचं हे कॉपी करून पण मी तिथं ॲड करू शकतो इथं. ओके. किंवा ChatGPTचं पण तुम्ही हेल्प घेऊ शकता इथं घालायला. इथं दिले तेच डिस्क्राईब युअर स्ट्रेंथ अँड स्किल, हायलाइट प्रोजेक्ट, अकॉम्प्लिशेस इन एज्युकेशन, कीप इट शॉर्ट अँड मेक शुअर इट शुड एरर फ्री असायला पाहिजे, शॉर्ट असायला पाहिजे. सगळं दिले ते सगळं फॉलो करून इथे ॲड करायचं. ओके. तुमचं काय तर वर्क हिस्ट्री असेल तर ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता. स्किल्स तुम्हाला असेल तर ते पण करू शकता. तुमचं प्रोजेक्ट असेल कॅटलॉग तर ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके. ओके. तर तुम्हाला समजलं असेल, की आपण कसं यूज करू शकतो Upwork. तर इथून तुम्हाला जॉब पण मिळू शकतात. सगळ्या प्रकारचे डेटा एंट्री, ट्रान्सलेट, टायपिंग जॉब, सगळे जॉब्स. ओके. तर प्लीज तुम्ही इथं अप्लाय करा. सो खूप चांगलं आहे म्हणेन मी हे. जे प्लॅटफॉर्म आहे, जे घर बसल्या आपल्याला काम देतंय. सो इट्स गुड. ओके. सो अप्लाय करा सगळ्यांनी. तुम्हाला काही पण क्वेशन असले, काही पण डाऊट असेल, तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. नक्की कमेंट करा. ओके. सो थँक सो मच आणि सगळेजण असं सपोर्ट करत राहा. थँक